धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिले चरण वैष्णवांचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संघ, एका जनार्दनी घडो त्यांचा संघ, न व्हावा योग जन्मो जन्मी. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. आता अभिनव वाग विलासिनी, आता अभिनव वाग विलासिनी, जी चतुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. मस्तक माझा पाया
पायावरी या वारकरी संतांच्या. धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल या अभंगामध्ये भगवान श्री एकनाथ महाराज संतांचं महत्व सांगतायत, संतांचा अनुभव आपल्या समोर खऱ्या अर्थाने प्रतिपादन करतायत. पण अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा प्रेरणा देणं अत्यंत उचित आहे. माता पद्मावती देवीच्या निमित्ताने चालू असलेला हा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न होतोय. आज या ठिकाणी येण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. आदरणीय रामदास इंगळे यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी येण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. त्या निमित्ताने तुम्हा सर्वांचं दर्शन करण्याचं योग मला प्राप्त झालं आहे. विठ्ठल सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये मौजे, मांदळेवाडी, वापगाव या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज हा कार्यक्रम अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न होतो आहे. आणि आज खऱ्या अर्थाने भगवान श्री एकनाथ महाराजांची नाथषष्ठी आहे. त्या निमित्ताने हा अभंग मी आपल्यासमोर ठेवला आहे की जेणेकरून आपली वाणी पवित्र होईल आणि संतांचं चरित्र खऱ्या अर्थाने आपल्या मुखातून बाहेर पडेल. या उदात्त हेतूपोटी आज मी हा अभंग आपल्यासमोर ठेवला आहे. आणि या अभंगामध्ये भगवान श्री एकनाथ महाराजांनी स्वतःचा अनुभव याच्यामध्ये प्रतिपादन केला आहे. स्वतः संतांचं वर्णन अगदी तोंड भरून केलंय एकनाथ महाराजांनी. वर्णन करण्याकरता त्या योग्यतेचा, त्या तोडीचा व्यक्ती असावा लागतो. त्यावेळेस ते वर्णन हे यथार्थ रूपाने होते, अन्यथा ते होत नाही. एखाद्या शेतकऱ्याचं वर्णन करायचं असेल त्याकरता शेतकरी असावा लागतो. एखाद्या विद्वानाचं वर्णन करायचं असेल त्याकरता विद्वान असावा लागतो. एखाद्या गायकाचं वर्णन करायचं असेल तर गायक असावा लागतो. एखाद्या शेतकऱ्याचं जर विद्वानाने वर्णन केलं तर योग्य होईल का? नाही, त्याकरता विद्वानच असावा लागतो. तसं संतांचं वर्णन करायचं असेल त्याकरता संतच असावे लागतात. त्यावेळेस ते वर्णन हे यथार्थपणे होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल एकनाथ महाराजांचा तेवढा अधिकार होता का? जगाचा चालकुश असणारा भगवान परमात्म्याने 36 वर्ष कावडीने पाणी वाहिलंय. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. 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 भगवान परमात्म्याने 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी पाणी वाहण्याचं काम केलंय. एवढा उच्च कोटीचा अधिकार एकनाथ महाराजांचा होता. आणि त्या अनुषंगाने हा आज अभंग मी आपल्या समोर ठेवलाय
की जेणेकरून संतांचं चरित्र आपल्या कानापर्यंत पोहोचलं पाहिजे, आपल्या वाणीतून ते खऱ्या अर्थाने बाहेर पडलं पाहिजे. या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी स्वतःचा अनुभव प्रतिपादन केलाय, प्रगट केलाय. अनुभव आले अंगा ते या जगात देतसे. पण आजही तुमच्या आमच्यामध्ये संत कशाच्या रूपाने आहेत, तर ते वाङ्मयाच्या रूपाने आहेत, अनुभवाच्या रूपाने आहेत. 12व्या शतकामध्ये हे अध्यात्म ज्ञान एका वर्गाकरता होतं. सर्व लोकांना हे अध्यात्म ज्ञान कोणी सांगत नव्हतं. फक्त ब्राह्मण वर्गाकरताच हे अध्यात्म ज्ञान 12व्या शतकामध्ये होतं. पण तळागाळातल्या सामान्य लोकांना या ज्ञानाची तीव्र इच्छा होती. अधिकारी असतानाही खऱ्या अर्थाने कोणी सांगत नव्हते त्या काळामध्ये. म्हणून एक दिवस भगवान श्री नृत्यनाथ दादा, सोपान काका मुक्ताई आणि भगवान श्री ज्ञानोबा एकांतामध्ये बसले होते. आणि एकांतामध्ये बसल्याच्या नंतर नृत्यनाथ दादांना वाटलं, अरे तळागाळातल्या सामान्य लोकांना या ज्ञानाचे अधिकारी असतानाही यांना खऱ्या अर्थाने हे ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून नृत्यनाथ दादा भगवान श्री ज्ञानोबाला म्हणतात, ज्ञाना गीतेवर टीका म्हणून तू ज्ञानेश्वरी लिहे. केलेचे मराठी गीता देवे, केलेचे मराठी गीता देवे, केलेचे मराठी गीता देवे, संस्कृताची गाठी बुगडानी ज्ञानसृष्टी, संस्कृताची गाठी बुगडानी भगवान श्री ज्ञानोबाने सांगितल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये तो शब्द ठसवलाय आणि नेवश या ठिकाणी ज्ञानेश्वरासारखा श्रेष्ठ ग्रंथ तुमच्या आमच्या समोर प्रगट केलाय. आपण भाग्यवान आहोत की ज्ञानोबा नंतर आपण जन्माला आलोत. अगोदर आपण जर जन्माला आलो असतो तर आपण दुर्भाग्य ठरलो असतो. का तर या जगाच्या पाठीवर जेवढं काही तत्वज्ञान आहे ते सर्व भगवान श्री ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. अरे संसार कसा करावा, परमार्थ कसा करावा हे ज्ञानोबा तुम्हाला आम्हाला शिकवतायत ज्ञानेश्वरीच्या रूपाने. पण आपण दुर्भाग्य आहोत, या महाराष्ट्र नगरीमध्ये राहूनही आपण ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा स्वीकार करत नाहीत. आपल्या मातृभाषेमध्ये भगवान श्री ज्ञानोबांनी तुमच्या आमच्या हिताकरता मराठी भाषेमध्ये ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पण आपण या मानवी देहाला येऊनही आपण ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीचं पारायण करत नाहीत. हे दुर्भाग्य आहे. गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर सांगायचे, या मानवी देहाला आल्याच्या नंतर एकदा तरी आपण ज्ञानेश्वरीचं पारण केलं पाहिजे, तरच हा देह आपण ठेवला पाहिजे. गाथ्याचं पारण केलं पाहिजे. आजही तुम्ही इटलीमध्ये जा, फ्रान्समध्ये जा, जपानमध्ये जा, आजही त्या ठिकाणची लोक ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतायत आणि वेगवेगळ्या प्रकारचा शोध लावतायत. पण आपण या महाराष्ट्र नगरीमध्ये राहूनही आपण ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं पारण करत नाहीत. जीवनाचा गाभा समजला पाहिजे. जीवन काय आहे हे समजलं पाहिजे. भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने बोलतायत. स्वतःचा अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये प्रतिपादन केलाय, प्रगट केलाय. भावधरणीया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरणीया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरणीया भावधरणीया
वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. जगाच्या पाठीवर अनेक ग्रंथ होऊन गेले, अनेक कादंबऱ्या होऊन गेल्या, पण ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ कधी होणे नाही आणि कधी होणार नाही. असा अलौकिक ग्रंथ आहे. तुम्हाला कुठेच जायची गरज नाही, कोणताच ग्रंथाचा आश्रय करायची गरज नाही. तुम्ही निष्ठा आणि श्रद्धा जर ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ठेवली ना, तर जगाच्या पाठीवर जे काही तुम्हाला पाहिजे ना ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल हा अभंग भगवान श्री एकनाथ महाराजांनी स्वतःच्या अनुभवातून प्रकट केला आहे. गाथ्याच्या संतप्र या प्रकारातला हा उत्कृष्ट असा हा अभंग आहे आणि तो मी आपल्या समोर मांडलाय. पण या अभंगामध्ये एकनाथ महाराज संतांचं वर्णन करतायत, पण प्रश्न निर्माण होतोय, संत म्हणायचं कुणाला? विनाकारण आपण कोणालाही संत म्हणतोय. ज्यांचा अधिकार नाही, ज्यांची योग्यता नाही, ज्यांचं सामर्थ्य नाही, त्यालाही आपण संत म्हणतोय. संतनवती जगामान साचा सारिके, संतनवती जगामान साचा सारिके, संतनवती जगामान साचा सारिके, संतनवती जगामान साचा सारिके. सधी नवे पैगा, सधी नवे पैगा, संतनवती जगामान साचा सारिके, संतनवती जगामान साचा सारिके, संतनवती जगामान साचा सारिके, संतनवती जगामान साचा सारिके. आपण कोणालाही संत म्हणतोय, ज्यांचा अधिकार नाही अशा लोकांच्याही पाठीमागे आपण लागतोय. स्वतःही ते नरकामध्ये जात आहेत आणि आपल्यालाही नरकामध्ये घेऊन जात आहेत. म्हणून योग्य व्यक्तीच्याच खऱ्या अर्थाने चरणावरती आपलं डोकं ठेवलं पाहिजे, नाही तर आपलं डोकं खऱ्या अर्थाने खराब झाल्याशिवाय राहणार नाही. विडल म्हणून या समाजामध्ये काही ढोंगी प्रवृत्तीचे लोक जन्माला आलेत. विनाकारण स्वतःला संत म्हणून घेत आहेत. आमचा फोटो लावा, आमची पूजा करा, आमची अर्चा करा. या कोटील ते संत नसतात दादांनो. हे साधू थोरा जाना, हाय, साधू थोरा जाना, साधू थोरा जाना, हाय, साधू थोरा जाना, साधू थोरा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये संतांची व्याख्या आपल्याला सांगतायत. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडूनी. स्वतःचा मोठेपणा झाकवण्याचं काम खऱ्या अर्थाने संत करत असतात. चातुर्य लपवतायत आणि यापुढे जाऊन सांगू, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, हा अमुक ऐसे नवी सेच लोका. स्वतःची पूजा केलेली त्यांना आवडत नाही. कोणी पूजा जर केली तर त्यांना मरणप्रिय वाटते. याला खऱ्या अर्थाने संत म्हणतायत. आणि यापुढे जाऊन सांगू, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडूनी. स्वतः वेडावणे समाजामध्ये फिरत असतात, स्वतःचा मोठेपणा टाकून देत आहेत आणि सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगणारे कोण असतात तर ते संत असतात. अरे संत म्हणजे या मानवी जीवनामध्ये
तुमचं आमचं हित करणारे खऱ्या अर्थाने संत असतात. पण संतांचे शब्द त्या भगवान परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचवणारे शब्द असतात. ते शब्द म्हणजे खऱ्या अर्थाने अमृताचा वर्षाव करणारे शब्द असतात. त्या भगवान परमात्म्याच्या द्वारापर्यंत जर जायचं असेल तर त्या संतांच्या शब्दाच्या द्वारे आपण जाऊ शकतोय, अन्यथा जाऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवान श्री ज्ञानोबा म्हणतात, तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे यांना संत म्हणताय. भगवान शंकराचार्य संतांची व्याख्या करतायत. सन्मार्ग वर्तिना संता तद रूपेण विद्या विनेन रुद्धेय सैव वर्तती ती संता. जे सन्मार्गाने रथ आहेत, विद्या विनयामध्ये संपन्न आहेत आणि या जगत कल्याणाकरता जे अवतार धारण करतायत त्यांनाच खऱ्या अर्थाने संत म्हणतायत. विठाल विठाल. या मानवी जीवनामध्ये सर्वात उच्च कोटी जर पदवी जर कोणती असेल तर ती संतांची आहे. या संसारिक जनापेक्षा साधक श्रेष्ठ आहे. हा साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ आहे आणि सिद्धकापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. संतापेक्षा या जगामध्ये कोणी श्रेष्ठ नाही. म्हणून प्रपंचामध्ये रंजलेल्या गांजलेल्या लोकांना खऱ्या अर्थाने एकत्र करण्याचं काम जर कोण करत असतील तर ते संत करतायत. म्हणून जगद्गुरु तुकोबर म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथीच जाणावा. यांना खऱ्या अर्थाने संत म्हणतायत. आणि त्या भगवान परमात्म्यामध्ये आणि संतांमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नसतोय, बदल नसतोय. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. दादांनो तुम्हाला सांगू, देवापेक्षाही खऱ्या अर्थाने संत श्रेष्ठ आहेत. तुम्ही म्हणाल कशावरून? अरे तो भगवान परमात्मा या भूतावरती कशाकरता येतोय? ज्यावेळेस अधर्म वाढतोय, ज्यावेळेस भक्तावरती संकट येतंय, त्यावेळेस तो भगवान परमात्मा या भूतालावरती येतोय आणि अवतार धारण करतोय. आणि अवतार धारण केल्याच्या नंतर दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा नायनाट करतोय आणि भक्तांचं रक्षण करतोय. पण संत या कोटीतले नसते. दादांनो, संत किती खळ असला, किती दुराचारी असला, किती पापी असला तर त्याचा उद्धार करण्याचं काम जर कोण करत असतील तर ते संत करत असतात. विठ्ठल विठ्ठल. जसं सांसारिक जीवनामध्ये आई आपल्या मुलाचं हित करते, त्याला लहानचं मोठं करते, त्याला चांगल्या प्रकारची नोकरी लावते, तसं संत या तळागाळातल्या सामान्य लोकांचं हित करतायत, त्यांचं उद्धार करतायत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जडजीव. या जड जीवांचा उद्धार करणारे कोण आहेत? त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवणारे कोण आहेत? तर ते संत आहेत. संताशिवाय खऱ्या अर्थाने आपल्याला त्या भगवान परमात्म्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाहीत. म्हणून तुम्ही किती जरी त्या संतांना त्रास दिला, किती आघात जरी केला तरी खऱ्या अर्थाने संत आपलं हित करत असतात. एका गंगेच्या किनारी एक महात्माजी गंगेमध्ये स्नान करत होते आणि स्नान करत असताना अकस्मात त्यांच्या दृष्टीसमोर एक विंचू त्या पाण्यामध्ये बुडत होता. आणि पाण्यामध्ये बुडत असताना त्या साधूचं लक्ष त्या विंचावाकडे गेलं आणि त्या साधू महाराजांनी त्या विंचावाला हातावर घेतलं आणि हातावरती घेतल्याच्या नंतर त्या विंचवाने त्या साधू महाराजांना चावला. तो विंचू परत तो त्या पाण्यामध्ये पडला. हे सर्व दृश्य एक त्रिस्थ पुरुष बघत होता आणि बघितल्याच्या नंतर तो जवळ आला आणि साधू महाराजांना म्हणू लागला, तुम्हाला सारखा सारखा तो चावतोय, तुम्ही त्याला तरी पण त्या पाण्यातून बाहेर काढतायत. त्यावेळेस त्या साधूच्या मुखातून सुंदर असे वाक्य बाहेर पडले, अरे त्याचा स्वभाव आहे हा उपकार करणं, तसा माझा स्वभाव आहे उपकार करणं. विठ्ठल भगवान श्री एकनाथ महाराजांना एक दिवस सर्व पारायण वगैरे झाल्याच्या नंतर, अध्ययन वगैरे झाल्याच्या नंतर गंगेमध्ये विधी करण्याकरता एकनाथ महाराज गेले. सर्व विधी आवरून झाली आणि आता घरी येणार. संध्याकाळचा प्रसंग आहे. जेवण वगैरे करून संत एकनाथ महाराज झोपी गेले आणि झोपी गेल्याच्या नंतर रात्रीच भगवान श्री ज्ञानोबांनी स्वप्नामध्ये दृष्टांत सांगितला, एकनाथा तू आळंदीला ये आणि आळंदीला येऊन अंजन वृक्षाची जी काही मुळी आहे ना ती माझ्या कंठाला लागली, तेवढी येऊन तू खऱ्या अर्थाने काढ. हे स्वप्न पूर्ण झाल्याच्या नंतर एकनाथ महाराज 3-4 वाजता उठतायत आणि त्यांना एवढा आनंद होतोय, साक्षात भगवान श्री ज्ञानोबांनी मला स्वप्नामध्ये दृष्टांत दिलाय. सर्व वारकऱ्यांना गोळा करतायत आणि सर्वांना ही वार्ता सांगतायत
की मला भगवान श्री ज्ञानोबांनी आळंदीला बोलवलंय. सर्व वारकऱ्यांना जवळ घेतायत आणि आळंदीच्या दिशेने निघतायत. आणि आळंदीला आल्याच्या नंतर इंद्रायणी मातेच्या तीरावरती जात आहेत सर्व वारकरी आणि एकनाथ महाराज स्नान करतायत. आणि स्नान केल्याच्या नंतर आळंदीला प्रदक्षिणा मारतायत. आणि प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर एकनाथ महाराज सर्व वारकऱ्याला सांगतायत की आता मी ज्ञानोबांच्या भेटीला जातोय, तुम्ही सर्वजण या ठिकाणी थांबा. आणि भगवान श्री एकनाथ महाराज भगवान श्री ज्ञानोबांच्या मंदिरामध्ये जात आहेत. आजही त्या ठिकाणी सिद्धेश्वराच्या जवळ नंदी आहे, तिथून ते खाली उतरत आहेत. आणि ज्यावेळेस भगवान श्री ज्ञानोबांचं दर्शन एकनाथ महाराजांना होतोय त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहते, अंग रोमांचित होते आणि त्यांच्या अत्यंत करुणेने भरलेलं अंतःकरण एकनाथ महाराजांचं होतं. हेच अभंगाच्या प्रथम चरणात सांगतायत. हे धन्य आदि दीन दर्शनात धन्य आदि दीन दर्शनात धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. साधूची भेट होण्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य सामग्री असावं लागतंय, निष्काम पुण्य असावं लागतंय. भगवान श्री ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जी काही ज्ञानेश्वरी मी तुमच्या समोर ठेवली ना, हे माझ्या कल्पची कल्प मी पुण्य साधना केली. माझी सत्यवादाची तप वाचा केली बहुत कल्प, कल्पची कल्प मी खऱ्या अर्थाने पुण्य साधना केली. त्यावेळेस ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ तुमच्या समोर प्रकट झालाय. मला सांगायचंय काय, एखाद्या साधूची भेट प्राप्त करून घ्यायची असेल तर पुण्य असावं लागतंय. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतायत, निष्कामता निदृष्टी अनंत पुण्यान कोट्यान कोटी रोकडा लाभती पाठवटी तो होय भेटी हरिप्रियाच्या. निष्काम कर्म करावं लागतंय, अनेक जन्मोजन्मी पुण्य साधना असावी लागते. त्यावेळेस खरं अर्थाने सत्पुरुषाची भेट होत असते, अन्यथा भेट होत नाही. या पुढे जाऊन एकनाथ महाराज म्हणतात, व्याघ्रसिंह आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी
व्याघ्र सिंहाची तिथ जोडे, चंद्रा मृतई हाता चढे, परी बेटी गाडे मनुष्या. साधूची भेट होण्याकरता अनेक तपसाधना करावी लागते. त्या तपसाधनेच्या द्वारे खऱ्या अर्थाने संतांची भेट होत असते. आणि या संतांची भेट झाल्याच्या नंतर काय होतंय, अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मोजन्मीचा खऱ्या अर्थाने आपला शीन साधूच्या भेटीमध्ये खऱ्या अर्थाने जात असतोय. म्हणून त्या भगवान परमात्म्याची भेट घेण्याकरता, संतांची भेट घेण्याकरता आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी लागते. या मानवी देहाला आल्याच्या नंतर आपण त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. पण तुम्ही म्हणाल भक्ती म्हणजे काय? भक्तीची सोपी व्याख्या आहे, त्या भगवान परमात्म्याला निस्वार्थ भावनेतून तुम्ही त्या भगवान परमात्म्यावरती प्रेम करणं, याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतायत. भक्तीची दोन प्रकार पडतायत. एक पहिला जो प्रकार आहे तो पराभक्ती, आणि दुसरा जो प्रकार आहे तो अपराभक्ती. ज्ञानयुक्त उपासनेने तो साधकच खऱ्या अर्थाने भगवत स्वरूप होतोय, त्याला पराभक्ती असे म्हणतात. आणि दुसरी जी आहे अपराभक्ती, ईश्वर प्राप्तीसाठी जी काही प्रयत्न केला जातो, जी काही भक्ती केली जाते, त्याला अपराभक्ती असे म्हणतात. अपराभक्तीचे दोन प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो वैद्य भक्ती. वैद्य भक्ती म्हणजे काय? कर्माद्वारेच त्या भगवान परमात्म्याला आपलं सर्व कर्म त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करणं, याला वैद्य भक्ती असे म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार आहे रागात्मिका भक्ती. रागात्मिका भक्ती म्हणजे नवविध भक्ती. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भक्तीची व्याख्या सांगतात की संसारातलं प्रेम तुम्ही त्या भगवान परमात्म्याला अर्पण करा. हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. तुम्ही संसारातल्या वस्तूवर तुम्ही किती प्रेम करा दादांनो, ती एक ना एक दिवस तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला खरंच जर प्रेम करायचं असेल तर त्या भगवान परमात्म्यावरती प्रेम करा. तुम्ही संसारातल्या कोणत्याही वस्तूवर प्रेम केलं ना, एक ना एक दिवस तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. अरे भारताचा सम्राट भर्तृहरीची सुंदर अशी कथा आहे. सर्व राज्य वैभव भर्तृहरीच्या चरणावरती लोळत होतं. एक दिवस त्या भर्तृहरीच्या राजमहालामध्ये एक साधू महात्माजी आले. आणि साधू महात्माजी आल्याच्या नंतर त्या साधू महात्माजीच्या जवळ फळ होतं. आणि त्या साधू महात्माजीने त्या राजाला सांगितलं, राजा हे जर फळ जर तू सेवन केलंस तर तू अमर होशील. पण राजाचं नितांत प्रेम आपल्या धर्मपत्नीवरती होतं. ते क्षणाचा विचार न करता ते फळ आपल्या धर्मपत्नीला त्या भर्तृहरीने दिलं. पण त्या राणीचंही त्या राजावरती प्रेम नव्हतं. संसारामध्ये असंच आहे, याचं त्याच्यावरती, त्याचं त्याच्यावरती, शृंखला चालूच आहे. पण त्या राणीचंही एका घोड्याचा खरारा करण्यावरती प्रेम होतं, घोडाचा साफसफाई करण्यावरती प्रेम होतं. आणि ते फळ त्या राणीने त्या घोड्याच्या खराराला दिलं. पण त्या घोड्याच्या खराराचंही खऱ्या अर्थाने प्रेम त्या राणीवरती नव्हतं. अरे भारताचा सम्राट आहे, त्याची ती राणी आहे, त्याने एक निश्चयाने तिच्यावरती प्रेम करायचं होतं, पण त्यांनी ते प्रेम केलं नाही. त्याचं प्रेम एका भांडी घासण्यावरती होतं. आणि ते फळ त्या घोड्याच्या खराराने ते फळ आपल्या भांडी घासण्याला दिलं. भांडे घासणे विचार केला, मी आयुष्याचे आयुष्य भांडेच घासू का? अरे माझ्या राजाने जर हे फळ प्राशन केलं तर चांगल्या प्रकारचं राज्य तो सांभाळेल. म्हणून ते फळ घेऊन ते राज दरबारामध्ये गेली आणि राजाला सांगितलं, राजा हे फळ तू प्राशन कर, तू अमर होशील. अरे राजाने विचार केला, जे फळ मी माझ्या धर्मपत्नीला दिलं होतं ते फळ या भांडे घासणीकडे गेलं कस काय? त्या भांडा घासणीला सांगितलं, तुला फळ दिलं कोणी? त्यावेळेस तिने सांगितलं, एक घोड्याचा खरारा करणारा आहे, त्यांनी मला हे फळ दिलंय. घोड्याच्या खरारालाही खऱ्या अर्थाने त्या राजानी दरबारामध्ये बोलून घेतलंय. आणि त्या घोड्याच्या खराराला सांगितलं, तुला कोणी फळ दिलंय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मला राणीने दिलंय. आणि राणीलाही बोलून घेतलंय. जे नाही ती गोष्ट त्या राजाला कळाली. अत्यंत करुणेने भरलेलं अंतःकरण त्या भर्तृहरीचं होतंय. तो सांगतोय, ज्या स्त्रीवर मी नितांत प्रेम केलं होतं त्या स्त्रीचं माझ्यावरती प्रेम नव्हतं, माझ्या ध्यानाचा धिक्कार. क्षणाचा विचार न करता राज्याचा त्याग केला. आपल्या मोठ्या बंधूला विक्रम आदित्याला राज दरबारावरती बसवलंय आणि जंगलाच्या दिशेने निघून गेले. मला सांगायचंय काय, या मानवी जीवनामध्ये तुम्हाला खरंच प्रेम करायचं असेल तर त्या भगवान परमात्म्यावरती प्रेम करा.
तो 1000 पटीने तुमच्यावरती प्रेम करेल. संसारातल्या वस्तू तुम्ही किती प्रेम कराल ना, एक नाही दिवस तुम्हाला ते दुःखच देणार आहे, क्लेशच देणार आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे. नारद भक्ती सूत्रामध्ये व्यास महर्षी भक्तीची व्याख्या सांगतायत. त्या भगवान परमात्म्याची पूजा केल्याच्या नंतर त्या पूजेमध्ये जे काही प्रेम निर्माण होतंय ना, त्याला भक्ती म्हणतायत. गार्गाचार्य यापुढे जाऊन सांगतायत, कथेमध्ये प्रेम निर्माण होणं याला भक्ती म्हणतायत. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राजस्थान प्रांतामध्ये भक्तिमती महाराणी अवताराला आली, ती म्हणजे संत मीराबाई. बाल्य अवस्थेमध्येच त्या कृष्ण भक्तीचं वेड खऱ्या अर्थाने मीराबाईला लागलं होतं. आणि त्या राज दरबारामध्ये अनेक साधू संत त्या ठिकाणी यायचे आणि त्या साधू संतांच्या सानिध्यामध्ये मीराबाई त्या साधूंची सेवा करायची. असे उत्तर त्या मीराबाईचं प्रेम वाढत गेलं त्या भगवान परमात्म्याविषयी. पण एक दिवस भाग्याचा उदय झाला. ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये भाग्याचा उदय होतो ना, त्यावेळेस संत खऱ्या अर्थाने आपल्या घरी येत असतात. त्या राज दरबारामध्ये एक साधू महात्माजी आले आणि त्या साधू महात्माजीच्या जवळ गिरधर गोपालजीची मूर्ती होती. राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा अशी ती लावण्य रूप अशी ती गिरधर गोपालजीची मूर्ती होती. ते साधू महात्मे कोणाला बोलत नसत, त्या भगवान परमात्म्याची सेवा आणि त्या भगवान परमात्म्याच्या समोर भजन करायचे. म्हणून दादूजींनी त्यांना त्या राजवाड्यामध्ये सुंदर असा कमरा दिला आणि त्या कमरेमध्ये ते साधू महात्माजी पहाटे उठायचे आणि पहाटे उठल्याच्या नंतर त्या गिरधर गोपालजीच्या मूर्तीला स्नान घालायचे. स्नान घातल्याच्या नंतर त्या गिरधर गोपालजीला वस्त्र परिधान करायचे. वस्त्र परिधान केल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखायचे. असा दिनचर त्या साधू महात्माजींचा चालू होता. पण एक दिवस संत मीराबाई त्या साधूचं दर्शन घेण्याकरता त्या राजमालामध्ये आली आणि त्या साधूचं दर्शन घेते आणि दर्शन घेतल्याच्या नंतर त्या गिरधर गोपालजीच्या मूर्तीकडे ज्यावेळेस तिचं लक्ष जाते, ज्यावेळेस त्या गिरधर गोपालजीला ज्यावेळेस ती मीराबाई बघते ना, डोळ्यातून अश्रू येते. क्षणात त्या भगवान परमात्म्याविषयी प्रेम निर्माण होते आणि तेवढ्याच संत मीराबाई मूर्छित येऊन जमिनीवरती पडते आणि पडल्याच्या नंतर उठून बसते आणि त्या गिरधर गोपालजीला आपल्या हृदयामध्ये साठवते आणि निघून जाते त्या राजमहालातून बाहेर. आणि संत मीराबाईचं बाल्य अवस्था आहे आणि आपल्या आईला सांगते, आई मला त्या गिरधर गोपालजीची मला मूर्ती पाहिजे, मी त्या मूर्तीशिवाय मी राहू शकत नाही, मला ती गिरधर गोपालजीची मूर्ती मला पाहिजे. रडू लागली, अन्न पाण्याचा त्याग केलाय. आई खूप समजून सांगते, मीरा तुला जे पाहिजे ते मी खऱ्या अर्थाने तुला मी देते, पण तू तो हट्ट सोड. अरे आपल्या राज दरबारामध्ये सुंदर प्रकारच्या कृष्ण मूर्ती आहेत, तुला जी मूर्ती हवी ती मूर्ती मी तुला आणून देते, पण तू रडू नको मीरा. दादूजी महाराजही खूप समजून सांगतायत, पण मीराबाई काय ऐकत नाही, बाल हट्ट आहे. अन्न पाण्याचा त्याग केलाय, फक्त ती गिरधर गोपालजीची मूर्ती मला पाहिजे. नाईलाज झाला दादूजी महाराजांचा आणि ते दादूजी त्या साधू महात्म्याकडे गेले. साधू महात्म्याला साष्टांग दंडवत घातलाय आणि साष्टांग दंडवत घातल्याच्या नंतर त्या साधू महात्म्याला करुणेने भरलेलं अंतकरण त्या दादूजींचं होतंय. आणि दादूजी त्या साधू महात्म्याला म्हणतात, महात्माजी ही तुमच्याकडे जवळची जी काही गिरधर गोपालजीची मूर्ती आहे ना, ती संत मीराबाईला द्या. त्यावेळेस त्या साधूच्या डोळ्यातून अश्रू वाहतंय. अरे आयुष्यभर मी या कृष्ण मूर्तीची सेवा केली, माझा प्राण मी तुम्हाला आज कसा देऊ, माझा देह जरी पडला तरी चालेल, पण मी कृष्ण मूर्ती खऱ्या अर्थाने तुम्हाला मी देणार नाही. त्यावेळेस ते दादूजी म्हणतात, तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो, धन देतो, दौलत देतो, ऐश्वर्य देतो, सर्व काही देतो, पण तुम्ही त्या गिरधर गोपालजीची मूर्ती खऱ्या अर्थाने द्या. त्यावेळी ते साधूजी महात्मा म्हणतात, माझा देह जरी पडला तरी चालेल, पण मी ते गिरधर गोपालजीची मूर्ती देणार नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेच ते साधू महात्मे उठले आणि निघून गेले.
ही वार्ता संत मीराबाईला कळल्याच्या नंतर संत मीराबाई विरह करू लागते. मला ती गिरधर गोपालजीची मूर्ती मला पाहिजे. अन्न पाण्याचा त्याग केलाय, कोणाला बोलत नाही. त्या भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये संत मीराबाई आहेत. जगाचा चालक असणारा भगवान परमात्म्याला काळजी वाटली, अरे आपल्या भक्ताला विरह होतोय. म्हणून साधू महात्मे ज्या गावामध्ये गेले होते, त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर ते साधू महात्माजी एका आश्रमामध्ये मुक्कामाला होते. आणि मुक्कामाला असताना त्या महात्माजीच्या स्वप्नामध्ये भगवान परमात्म्याने सांगितलंय, साधू महात्माजी तुम्ही आतापर्यंत या गिरधर गोपालजीची तुम्ही सेवा केली, पण आजपासून तुम्ही ही गिरधर गोपालजीची मूर्ती संत मीराबाईला तुम्ही द्या. त्यावेळेस त्या साधू महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आलाय. अश्रू आल्याच्या नंतर म्हणतात, मी आयुष्यभर या कृष्ण मूर्तीची सेवा केली, पण मला या कृष्ण मूर्तीने कधी मला दर्शन दिलं नाही. पण आज संत मीराबाईमुळे मला स्वप्नात त्या भगवान परमात्म्याने मला दर्शन दिलंय. क्षणाचा विचार न करता त्या राज दरबारामध्ये ते साधू महात्माजी येत आहेत. आणि आल्याच्या नंतर त्या कुटियामध्ये थांबतायत, त्या राजमहालामध्ये थांबतायत. पहाटेचा समय आहे, मंगला आरती सुरू होते. मंगला आरतीचा आवाज संत मीराबाईच्या कानावरती पडतोय. कानावरती पडल्याच्या नंतर संत मीराबाई धावत 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 त्या राजमहालाच्या जवळ येते. आणि राजमहालाच्या जवळ आल्याच्या नंतर त्या साधू महात्म्याच्या रूममध्ये येते. त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याची मंगल आरती चालू असते. आणि ज्यावेळेस त्या कृष्ण मूर्तीला ज्यावेळेस मीराबाई बघते ना, त्यावेळेस त्या मीराबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. त्यावेळेस ते साधू महात्माजी म्हणतात, मीरा तू माझ्या जवळ ये, तुला मला आज खऱ्या अर्थाने महाप्रसाद द्यायचा आहे. त्यावेळेस संत मीराबाईने दोन्ही हात पुढे केलेत, मान खाली घातली. आणि संत मीराबाईला ते साधू महात्माजी म्हणतात, अरे मी आयुष्यभर या कृष्ण मूर्तीची सेवा केली, पण मला या कृष्ण मूर्तीने दर्शन दिलं नाही. मीरा तुझ्यामुळे मला खऱ्या अर्थाने या कृष्ण मूर्तीचं दर्शन झालंय. आज माझा प्राण खऱ्या अर्थाने मी तुला देते. त्यावेळेस त्या साधू महात्माजी ती कृष्ण गिरधर गोपालजीची मूर्ती संत मीराबाईला देत आहेत. ज्यावेळेस त्या संत मीराबाईला ती मूर्ती दिल्याच्या नंतर एवढा आनंद होतोय, तो आनंद खऱ्या अर्थाने मीराबाईच्या गगनामध्ये मावत नाही. म्हणून मीराबाईच्या मुखातून सुंदर असे वाक्य बाहेर पडतात, ब्रज के नंद लाला राधा जी के सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. मीरा पुकारे गिरधर गोपाला, मीरा पुकारे गिरधर गोपाला, ब्रज के नंद लाला राधा जी के सावरिया. चरण त्यांचे मौजे वापगाव मांदळवाडी या सर्व ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत सुंदर असा हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. महिला भगिनी आहेत, मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. आणि कीर्तनाला ज्यांची आवर्जून अशी साथ मिळाली ते आमचे गायनाचार्य हरिभक्त परायण विलास महाराज सदगीर हे आमचे गुरुबंधू आहेत. तसेच सानप महाराज, गायनाचार्य मच्छिंद्र महाराज आणि आमच्यासोबत विष्णुपंत महाराजही आलेले आहेत. आणि सर्व मृदुंगाचार्य अत्यंत गोड असं त्यांनी कीर्तनामध्ये साथ केली. त्याबद्दल या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि तुम्हा जमलेल्या सर्व तरुण बांधव असतील, महिला भगिनी असतील, या सर्वांचा या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये खारीचा वाटा आहे. असंच धार्मिक कार्य उत्तरोत्तर हे वाढत जावं. माता पद्मावती मातेच्या निमित्ताने हा कार्यक्रम संपन्न होतोय. आणि मी आज तुमच्या समोर जे उभा आहे ते आमचे आदरणीय रामदास काका इंगळे. ते जवळपास माझ्यासोबत 8 यात्रेला ते आले आहेत. 4 धाम त्यांनी माझ्यासोबत केलेत. सर्व त्यांचा इंगळे परिवार असेल, त्यांचे जे काही आप्तजन असेल, त्या सर्व माझ्यासोबत हमेशा येत असतात. म्हणून त्यांच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांचं दर्शन खऱ्या अर्थाने मला आज प्राप्त झालंय. म्हणून पुनश्च एकदा मौजे, मांदळेवाडी आणि वापगाव या सर्व ग्रामस्थांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतोय. माझ्या
कीर्तनरूपी सेवेला मी याच ठिकाणी थांबतोय. या मानवी देहाला आल्याच्या नंतर अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा मला कशा करता दिलाय, याचा विचार कधीतरी आपण आपल्या मनामध्ये केलाय काय? की आपल्याला हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिले, हे कशा करता दिलेत? तर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करता दिलेत. हे डोळेत कशा करता दिलेत? तर त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहण्याकरता दिलेत. राजेचा कुमार मदनाचा पुतळा रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, याकरता हे डोळे त्या भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलेत. त्या भगवान परमात्म्याने पाय तुम्हाला कशा करता दिलेत? लोकांना लाथा मारण्याकरता दिलेत का? नाही दादांनो. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, हे पाय जे तुम्हाला दिलेत ना, ते तीर्थयात्रा करण्याकरता दिलेत. जवळ सकळ सिद्ध आहे, हात पाय चालवया तो तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको, याच्याकरताच तुम्हाला पाय दिलेत. तुम्हाला वाणी कशा करता दिली त्या भगवान परमात्म्याने? लोकांना शिवे देण्याकरता दिली का? नाही दादांनो. त्या भगवान परमात्म्याचं नामजप घेण्याकरताच त्या भगवान परमात्म्याने तुम्हाला वाणी दिली. त्या भगवान परमात्म्याने मस्तक कशा करता दिलंय? त्या भगवान परमात्म्याच्या शरणावरती डोकं ठेवण्याकरता मस्तक दिलंय. हे सर्व शरीर त्या भगवान परमात्म्याने, हे सर्व इंद्रिय त्या भगवान परमात्म्याने कशा करता दिले असतील? तर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करता दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेन तू जोडसी नारायणा नासे जीवपण भूरो. या मानवी जीवनाला आल्याच्या नंतर फक्त 2-3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण केल्या पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये भक्ती असावी, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी, एकदा तरी आपण ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. अरे अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला प्राप्त झालाय, कशा करता झालाय? आयुष्य आपण असंच लोटतोय. अरे प्रत्येक क्षण आपण काळाच्या जबड्यामध्ये जातोय, काळ ग्रासतोय. म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे ना, तर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कोणते साधना करायची गरज नाही तुम्हाला, सर्वात सोपं आहे. उठता बसता खाता झोपता ते भगवान परमात्म्याचं आपल्याला नामजप करता येत आहे. म्हणून झालेली सेवा पद्मावती मातेच्या चरणावरती अर्पण करतोय. भगवान श्री ज्ञानोबांच्या चरणावरती कीर्तन पुष्प अर्पण करतोय. आणि याच ठिकाणी मी थांबतोय. ज्ञानेश्वर